किसन कथोरेंनी गणेश नाईक आणि प्रमोद हिंदूराव यांच्यावर हल्लाबोल केलाय। नाईक आणि हिंदूरावांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असं किसन कथोरे यांनी म्हटलंय। किसन कथोरेंनी आमदार गणेश नाईक आणि प्रमोद हिंदूराव यांच्यावर हल्लाबोल केलाय। नाईक आणि हिंदूरावांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असा आरोप कथोरे यांनी केलाय। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि सडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी केलाय। मी जर आमदार नसतो तर या तालुक्यात गणेश नाईक, प्रमोद हिंदूराव आणि गोटीराम पवार एवढेच शेतकरी राहिलो असतो असं वक्तव्य कथोरेंनी बदलापूर येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले। या तिघांनी मुरबाड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत असाही आरोप कथोरेंनी केलाय। राष्ट्रवादीत पद मिळवताना गैरप्रकार चालतात असाही आरोप कथोरेंनी केलाय। आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही कथोरेंनी व्यक्त केली। मी जर त्या भागातला आमदार झालो नसतो तर मुरबाड तालुक्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या जमिनी आतापर्यंत या त्रिकुटाने संपूर्ण उद्ध्वस्त केल्या असत्या। या तालुक्यात फक्त 3 शेतकरी राहिले असते, ते गोटीराम पवार, दुसरा प्रमोद हिंदूराव आणि आमचे नाईक साहेब। याच्या विरुद्ध दुसरा कोणी शेतकरी राहिला नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।